मोहोळ तालुक्यातील खवणी इथं अवैध दारू वाहतुकीवर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत तब्बल 19,62,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। नराज अविनाश भोसले राहणार पोखरापूर तालुका मोहोळ, ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे राहणार पोखरापूर तालुका मोहोळ व अमर मोहन गिड्डे राहणार मोंडनिंब तालुका माढा अशी त्यांची नावं आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांचे पथक मोहोळ पोलीस ठाण्यात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की खवणी येथील नागनाथ नर्सरीजवळ काही जण विनापरवानगी दारूची वाहतूक करत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला। त्या ठिकाणी तिघे संशयित एका वाहनातून दुसऱ्या वाहनात अवैध दारू उतरवत होते। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून देशी दारू, विविध कंपनीचे 90 मिलीचे 77 बॉक्स तसेच 2 चारचाकी आणि 2 दुचाकी गाड्या असा एकूण 19,62,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अमित बाबर, पोलीस कॉन्स्टेबल हरिदास थोरात, घाडगे, दोरकर, शिंपाळे, पवार यांनी पार पाडली।